मरहबा किड्स मॉल एंड लेडीज वेयर, बच्चों और बच्चियों के लिए कपड़ों का खजाना, इस्लामपुरा गली नंबर 6, फिरदौस टावर, मोहम्मद अली रोड, मालेगांव। मानव समाचार, मानवता के हक में। आप देख रहे हैं मानव समाचार। आइए देखते हैं ब्रेकिंग न्यूज। अमरावती राजापेट पुलिस ने पीने का पानी मांगने के बहाने सोने के गहने, पैसे और मोबाइल फोन लूटने वाले लुटेरों को किया गिरफ्तार। ये वाकया BST कॉलोनी, बोंडे लेआउट, अमरावती शहर में MIDC रोड पर रहने वाले मेहर बाबा आश्रम के पास फिरियादी रेशमा राकेश पवारी, उम्र 33 साल इनकी है। रेशमा के पति और बेटा घर पर नहीं थे, तब दो आरोपी रेशमा के घर पर आकर पानी पीने के बहाने घर में घुसकर फिरियादी रेशमा को हथियार से जख्मी कर दिया और उनके हाथों पैरों को बांधकर घर में रखे हुए जेवरात, रुपए और मोबाइल फोन कहाँ रखे हैं रेशमा से पूछकर चोरी कर ली। आरोपियों के घर से फरार होने के बाद बेडरूम की खिड़की से किसी को बुलाने के लिए रेशमा ने आवाज लगाई। तब उनके पड़ोसी ने आकर रेशमा के हाथों पैरों को खोला और उनके पति राकेश को फोन किया और घर पर आने के बाद राकेश ने राजापेट थाने में इस वारदात की शिकायत दर्ज कराई। इस घटना की जांच करते वक्त खुफिया मुखबिर से इन आरोपियों के बारे में जानकारी मिलते ही पुलिस उनकी तलाश में जुट गई और उन्हें ये पता चला कि ये दो आरोपी फिरियादी रेशमा के पति के अच्छे दोस्त हैं। इस घटना का मुख्य आरोपी था रवि सुखदेव इंगोले, उम्र 32 साल, रहने वाले गणपति नगर गणपति अपार्टमेंट, और दूसरा आरोपी सिद्धोधन मारुति भोसले, उम्र 36 साल, रहने वाले मुर्तिजापुर अकोला के हैं, और तीसरा आरोपी आकाश समदुरे जो रहने वाले धामनगांव फेल मुर्तिजापुर अकोला के हैं। इन आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। दिनांक 29 मे रोजी रात्र 8:45च्या सुमारास रेशमा पाबरी या गृहिणी त्यांच्या घरामध्ये हजर होत्या। त्यावेळी दोन इसम आले आणि त्यांनी तुमचं हे घर विकायचं आहे का अशी त्यांच्याकडे चौकशी केली। त्यावेळी त्या फिर्यादींनी सांगितलं की आमचं घर काही विकायचं वगैरे नाही आहे। मग त्यांनी त्यांना आम्हाला पाणी मिळेल का असं पाणी मागितलं त्या महिलेकडे, आणि मग पाणी आणण्यासाठी जेव्हा त्या आपल्या घराच्या आतमध्ये गेल्या तेव्हा हे दोन आरोपी त्यांच्या घराच्या आतमध्ये घुसले, त्यांना चाकू दाखवला, त्यांच्या गळ्यावर चाकू लावला आणि मग त्यांचे हातपाय बांधले आणि तुम्हारे घर में सोना कहाँ है, पैसा कहाँ है, असं विचारलं। आणि असं विचारल्यानंतर त्यांनी त्यांना काही रिस्पॉन्स दिला नाही। त्यांनी त्यांना हातपाय बांधून दहशतीखाली ठेवलं। त्यांचं सगळं घर, ती मुख्य दरवाजाची कडी लावून घेतली, त्यांचं सगळं घर त्यांनी सर्च करून त्यांची चावी त्यांना मिळाल्यानंतर त्याच घरातून त्यांचं सोनं जवळजवळ 186 ग्रॅम लुटून नेलं आणि मग त्यांनी त्या घरातून त्यांचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांना सोडून मग मुख्य दरवाजाने ते निघून गेले। जाताना त्यांनी कडीसुद्धा लावली। मधल्या काळामध्ये या ज्या फिर्यादी आहेत त्यांनी त्यांचे तोंडावरची पट्टी सोडवली आणि मागच्या खिडकीतून त्यांच्या शेजाऱ्यांना आवाज दिला आणि त्यांची सोडवणूक केली। या प्रकरणी 29 तारखेच्या लेट नाईट म्हणजे 30 तारखेच्या अर्ली मॉर्निंग गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि याच्यावरून आम्हाला माहिती मिळाली। आमचं DB पथक, पोलीस आयुक्तालयातील दोन्ही गुन्हे शाखेची पथकं, आणखीन आमच्या सर्व आयुक्तालयातल्या DB टीम या घटनास्थळी हजर होत्या। आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी केली, काही गोपनीय बातमीदारांकडे चौकशी केली, सगळे CCTV परिसरातले पाहण्यात आले। गोपनीय बातमीदारांकडून आम्हाला माहिती मिळाली की साहेब याच्यामध्ये त्यांचे फॅमिली फ्रेंडच इन्व्हॉल्व आहेत। याच्यामध्ये हे जे रवी सुखदेवराव इंगोले म्हणून आहे, त्याचा आरोपीचं वय 32 वर्ष आहे। तो त्या गणपती अपार्टमेंट, गणपतीनगर या एरियामध्ये राहतो। तर यांनी त्याच्या दोन साथीदार सिद्धोधन भोसले आणि आकाश समदुरे या दोघांना या महिलेच्या किंवा फिर्यादीच्या असलेल्या घरातल्या सोन्याबद्दल माहिती दिली आणि त्याच्यावरून त्यांनी या दोघांना पाठवलं आणि त्या दोन आरोपींनी हा गुन्हा केला। अशा पद्धतीने या तिघांनी हा गुन्हा केलेला आहे। यातला मुख्य जो आरोपी आहे, ज्यांनी टिप दिली होती, रवी इंगोले, याच्या घरातून राजापेठ पोलिसांनी एकूण 186 ग्रॅम सोनं जप्त केलेलं आहे आणि अधिक तपास या गुन्ह्याचा चालू आहे। दिनांक 6 जूनपर्यंत या आरोपितांना पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे आणि माननीय CP श्री नवीन रेड्डी सर आणि आमचे दोन्ही क्राईम ब्रँचच्या टीम आणि विशेषतः राजापेठ पोलीस ठाण्याचे आमचे सिनियर PI आंबोरे साहेब, नंतर राजू लुहार साहेब, त्याचबरोबर DBचे इंचार्ज हिवरे साहेब आणि मनीष करपे यांची टीम, लिखितकर पंकज खटे, गणराज राऊत, विजय राऊत, सागर भजगवरे आणि आमचे सायबर पोलीस ठाण्याचे जे इंचार्ज आणि अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे आणि यापुढेही असंच चांगलं डिटेक्शन आमचं राजापेठ पोलीस स्टेशन करेल। आरोपींना, एका आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केलेली आहे आणि दुसऱ्या आरोपीला मूर्तिजापूर या ठिकाणावरून अटक केलेली आहे। तिसरा आरोपी या प्रकरणी अजून अटक करायचा आहे, तो पाहिजे असलेला आरोपी आहे। मोर अपडेट्स के लिए देखते रहें मानव समाचार, हमेशा सच के साथ।